पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी प्रवीण पारावे। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, आज नालासोपारा येथे मंडणगड तालुका कुणबी समाजसेवा संघ मायभूमी फाउंडेशनतर्फे भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजित केलं आहे। तर जाणून घ्या त्या कार्यक्रमाची रूपरेषा। नमस्कार साहेब, आजच्या कार्यक्रमाची तुम्ही काय सांगू शकता? आज आपण सगळीकडे पाहतोय की रक्ताचा तुटवडा सगळीकडे जाणवतोय। त्यामुळे कुणबी सेवा संघ मंडणगड आणि मायभूमी फाउंडेशन यांच्यातर्फे आपण नालासोपारा या नगरीमध्ये भव्य दिव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि आपण लोकांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिरामध्ये सामील होऊन रक्तदान करून जास्तीत जास्त आपण लोकांना सेवा कशी देता येईल यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत। आत्तापर्यंत किती आकडा झालेला आहे? आता 2 तासामध्ये आपण 100चा आकडा पार केलेला आहे। आणि जास्तीत जास्त लोक 3 वाजेपर्यंत या 4 वाजेपर्यंत जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील आणि रक्तदान करतील अशी अपेक्षा आहे। साहेब, आपण जर रक्त लागलं तर कशा पद्धतीने आपण पुरवठा करता? जेव्हा गोरगरीब लोकांना आपल्याला रक्ताची गरज असते त्यावेळी आपण अशा वेळी रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि त्यातून मिळणारे जे रक्ताचा हे आहे ते आपण लोकांना मोफत रक्त उपलब्ध करून देतो। यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत। कुणबी सेवा संघ आणि मायभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे प्रयत्न करत आहोत। जास्तीत जास्त लोकांना मोफत रक्त देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। साहेब, मायभूमी फाउंडेशनतर्फे अजून कुठले कुठले उपक्रम राबवले जातात? मायभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण सगळेजण पाहतोय मंडणगड तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण कोकणामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये भरपूर काय आपल्याला हालअपेष्टा पाहायला मिळतात। एका जरी पेशंट आजारी पडल्यानंतर मुंबई किंवा पुण्याशिवाय पर्याय नसतो। अशा वेळेला आपण मायभूमी फाउंडेशनच्या मार्फत मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे लोकांना गरज लागेल अशा ठिकाणी आपण ऑपरेशन असतील, आरोग्याच्या कोणत्या समस्या असतील त्यांच्या पूर्ण करण्यासाठी आपण मायभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। साहेब, हे कार्यक्रम राबवताना लोकांचा आपल्या कशा प्रकारचा प्रतिसाद लाभला आहे? रक्तदान शिबिर म्हटल्यानंतर आज थोडंसं या नालासोपाऱ्यामध्ये आम्हाला अपेक्षा होती की जास्तीत जास्त लोक या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करतील, पण थोडासा प्रतिसाद आम्हाला हलकासा जाणवतो आहे। आणि आम्हाला तरी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोक अजून 3 वाजेपर्यंत उतरून या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे। साहेब, या आजच्या कार्यक्रमात आपण काय सांगू शकता? आज खरं म्हटलं तर मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आणि मायभूमी फाउंडेशन यांच्या वतीने संयुक्तपणे एक रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्या मंडणगडचे पुष्कळसे रहिवासी त्या नालासोपारा विरार या भागामध्ये राहतात। आम्ही त्यांना आवाहन केलं आहे की जेव्हा जेव्हा तालुक्यामधला कुठलाही ॲक्सिडेंट झालं काय आलं तर रक्ताची गरज लागते। जे अनंत काप आहेत ते आमचे संपूर्ण हॉस्पिटलचे काम ते सर्व बघतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आम्ही प्रत्येक वेळी जातो। अशावेळी आमच्याकडे जर का रक्तपुरवठा असेल तर आपण कुठल्याही एखादं ॲक्सिडेंट झालं किंवा गावी ॲक्सिडेंट झालं किंवा मुंबईला इथे ऑपरेशन झालं तर तेव्हा रक्त लागतं, तेव्हा आम्हाला दुसऱ्या कोणातरी विनंती करायला तर कुठून तरी घ्यावं लागतं। मग आमचे अनंत काप आहेत त्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे ते कधी रात्री अपरात्री कधी गरज लागली तेव्हा ते उभे राहतात। आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाचे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये आरोग्याचे ते अध्यक्ष आहेत, तर त्यांना सांगितलं आपण या तालुक्यातल्या लोकांना आपण आवाहन करूया आणि एक रक्तदान शिबिर घेऊया। आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वांना आवाहन केलं। तर सकाळपासून आम्ही 10 वाजल्यापासून चालू केले, आता 10 वाजता 1 वाजलं आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 100 ते 125 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। आमची अशी अपेक्षा आहे की 4 वाजेपर्यंत आम्ही जवळजवळ 300पर्यंत पोचू असं आमची वाटते। कारण की आता कसं सर्व जेवण वगैरे करूनच लोक येतील, सकाळी लवकर येणार नाहीत, तर 4 वाजेपर्यंत आम्ही 400पर्यंत जाऊ असा आमचा अंदाज आहे। आणि दोन्ही 2 वेगवेगळ्या ब्लड बँका आहेत त्यांना आम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही अजूनही आवाहन करतो लोकांना, व्हॉट्सअप ग्रुपवरती वगैरे आवाहन करतो आहे की तुम्ही जास्तीत जास्त येऊन रक्तदान करा आणि आम्हाला सहयोग द्या आणि त्याप्रमाणे लोक देतील अशी आमची अपेक्षा आहे। नमस्कार साहेब, आज या कार्यक्रमाला आपणही उपस्थित दाखवले आहेत, तर या आजच्या कार्यक्रमात लोकांना कशा प्रकारे प्रतिसाद वाटतो? हे बघा, कुणबी सेवा संघ आणि मायभूमी फाउंडेशन, विशेष करून कुणबी सेवा संघाच्याबद्दल मी सांगेन, जुन्या जाणत्या लोकांनीसुद्धा सार्वजनिक काम करावं, जनतेचं काम करावं, गरिबांना न्याय द्यावा, तसंच तऱ्हेचं काम जे सुरू केलेलं आहे विशेषतः जी.डी. सकपाळ साहेब, सोनोबाताई सकपाळ, विठ्ठल भोसले, आज मला गौरव वाटतो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा
की ते विचारधारा घेऊन हे राष्ट्रीय काम त्यांनी सुरू केलेले आहे की सर्वसामान्यांना जेव्हा रक्ताचं गरज लागते तर कुणाला शोधायचे. आज असा प्रश्न शोधण्याचा लागत नाही. तर आम्ही मनोज शेठचं नाव पुढं आहे, आमचं आनंद कापाचं नाव पुढं आहे, मारुती आहे. सगळ्यांनी जर सांगितलं की अशा अशाला तालुक्यातल्या माणसाला रक्तपुरवठा कसा होतो ताबडतोब ते करतात. मी अतिशय आनंद आहे. 80 वर्षामध्ये मी हे सगळं बघत आलो तर अतिशय मी आनंददायक. माझे सगळे कार्यकर्ते चांगले काम करतात. मंडळी आपण पाहिलं लहानांपासून थोरांपर्यंत आज कुणबी मंडणगड तालुका कुणबी सेवा तसेच माय फाउंडेशनतर्फे रक्तदान श्रेष्ठदान जीवनदान याचं महत्त्व शोधून आज रक्तदान शिबिर घेतलं आहे. कॅमेरामॅन तुषारसह प्रवीण पारावे.